नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरेक्ट आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA या वर्गातील सेमिस्टर 3 चा जो कंपल्सरी पेपर आहे, अ कोर्स इन एन्व्हायरमेंट अवेअरनेस म्हणजेच पर्यावरण जाणीव जागृती या विषयाच्या प्रकरण क्रमांक 2, ज्याला आपण नैसर्गिक साधन संपदा असं म्हणतो, नॅचरल रिसोर्सेस याबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज माझं या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 10 आहे आणि यामध्ये प्रकरण क्रमांक 2 जे आहे नैसर्गिक साधन संपदा किंवा नैसर्गिक संपदा याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे भूमी संपदा, ज्याला आपण जमीन संपदा असं म्हणतो किंवा लँड रिसोर्सेस असं म्हणतो, या संदर्भात चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण जल एक संपदा किंवा पाणी एक साधन संपदा काय आहे यावर चर्चा केली. त्याचप्रमाणे जल संवर्धन करण्याची गरज काय आहे, जल संवर्धनाचा अर्थ आपण बघितला, त्याची गरज काय आहे आणि त्याचप्रमाणे जल संवर्धन करण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करणं गरजेचं आहे या संदर्भात चर्चा केली. आज विद्यार्थी मित्रांनो, आपण साधन संपदा या संदर्भामध्ये जमीन एक साधन संपदा किंवा भूमी एक साधन संपदा या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे भूमी उपयोजन जे आहे जमिनीच्या संदर्भामध्ये हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ही एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे भूमी उपयोजन, ज्याला आपण लँड युटिलायझेशन असं म्हणतो किंवा लँड यूज असं म्हणतो. या दोन घटकाबद्दल, जमीन एक साधन संपदा किंवा भूमी एक साधन संपदा आणि भूमीचे उपयोजन या दोन घटकांबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, पण जमीन कशाला म्हणायचं किंवा भूमी कशाला म्हणायचं, दोन्ही हे शब्द जे आहे विद्यार्थी मित्रांनो, भूमी आणि जमीन हे एकाच अर्थाने आपण वापरले जातो. याला इंग्रजी एकच शब्द आहे, तो म्हणजे लँड रिसोर्सेस म्हणजे भू साधन संपदा किंवा जमीन साधन संपदा. आता विद्यार्थी मित्रांनो, याची व्याख्या तर सांगायची झाली की सोपी व्याख्या आहे. जमीन म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग, एकदम सोपी व्याख्या आहे. पण ही व्याख्या आणखी स्पष्ट करायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही वाक्य असं आहे त्या ठिकाणी. कशाला म्हणायचं जमीन? मग पृथ्वीचा जो पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला नाही अशा पृष्ठभागाला जमीन असं म्हणतात, अशा पृथ्वीच्या पृष्ठभागाला जमीन असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, जर वितरण आपण बघितलं आहे की जर पृथ्वीचं आपण संपूर्ण वितरण 100 मांडलं तर यापैकी जवळपास 71% भाग हा विद्यार्थी मित्रांनो पाण्याने व्यापलेला आहे आणि उरलेला जो 29% भाग आहे जो पाण्याने व्यापलेला नाही, याच भागाला विद्यार्थी मित्रांनो जमीन किंवा भूमी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी की जमीन किंवा भूमी ही इतर सर्व जे साधन संपदा आहे त्यांचा मुख्य स्रोत आहे. मग पाणी असेल, त्या ठिकाणी माती असेल किंवा मग वनस्पती असेल ज्याला आपण जंगल म्हणतो, प्राणी असेल, शेती असेल, कोणतीही साधन संपदा आपल्याला ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला तिचं मुख्य स्रोत असतं जमीन आहे. जमिनीमुळे आपल्याला त्या ठिकाणी शेती करता येते, जमिनीमुळे आपल्याला त्या ठिकाणी जंगले त्या ठिकाणी तयार करता येतात, जंगले वाढवता येतात, जमिनीमुळे आपल्याला पशुपालन व्यवसाय करता येतो, जमिनीतूनच आपल्याला खनिजे मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इतर बऱ्याचशा साधन संपदेचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या स्रोत काय आहे? जमीन आहे. म्हणून त्या ठिकाणी वाक्य लक्षात ठेवायचं की भूमी ही एक नैसर्गिक संपदा आहे आणि सर्वात महत्वाचं इतर ज्या साधन संपदा आहे त्या सर्वांचा मुख्य स्रोत म्हणजे काय आहे? जमीन आहे, भूमी आहे. मी आता सांगितलं की जमिनीचा किंवा पृथ्वीचा जवळपास पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 29% भाग भूमीने व्यापलेला आहे, जमिनीने व्यापला आहे. त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, मानवाला जमीन ही अनेक प्रकारे उपयुक्त ठरते. म्हणजे मानवाच्या प्राथमिक गरजा असेल किंवा द्वितीय गरजा असेल, या गरजा पूर्ण करताना मानवाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या विद्यार्थी मित्रांनो जमिनीवर किंवा भूमीवर अवलंबून असावं लागतं. या ठिकाणी गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगापासून तर आतापर्यंत जर तुम्ही पाठीमागच्या इतिहासामध्ये जर तुम्ही थोडंसं डोकवलं, तुमच्या सहज लक्षात येईल की पूर्वीच्या काळामध्ये जमिनीचा वापर ज्या घटकांसाठी केला जात होता त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये बराचसा बदल झालाय. जसं विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाली, मानवाच्या गरजा वाढल्या, जगाची लोकसंख्या वाढली, तस त्या ठिकाणी जमिनीचा जो वापर आहे तो विद्यार्थी मित्रांनो
काळाच्या ओघात बदलत गेला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी, ही प्रक्रिया अविश्रांतपणे चालणार आहे. बदल हा निसर्गाचा त्या ठिकाणी एक नियम आहे आणि जमिनीच्या वापरामध्ये बदल होणारच आहे. भविष्यामध्ये कदाचित 50 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, यामध्ये आज जे जमिनीचं प्रमाण, जमिनीचा वापर ज्या ज्या घटकांसाठी केला जातो यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो, की काही वर्षांपूर्वी पृथ्वीचा जवळपास 50% भाग हा जंगलांनी व्यापलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज हे प्रमाण जेमतेम 30% आलेलं आहे. म्हणजे काय झालं, 20% अरण्यखालचं क्षेत्र कमी झालंय. मग हे क्षेत्र गेलं कुठं? हे क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या वेगळ्या घटकांसाठी वापरलं गेलं असेल. मग त्यामध्ये काय असेल त्या ठिकाणी? उद्योगधंद्याचं क्षेत्र असेल, निवास क्षेत्र असेल, शहराचा विस्तार असेल, त्या ठिकाणी रस्ते असेल, रस्त्यांचं रुंदीकरण असेल, सार्वजनिक सुविधा असेल, त्या ठिकाणी महाविद्यालय असेल, प्रकल्प असेल, अशा काळासाठी वापरलं गेलं त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आणि हे भविष्यामध्ये सुद्धा बदलणारच आहे त्या ठिकाणी, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता ही झाली प्रस्तावना झाली. आता आपण प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात करूया आपण जमीन एक साधन संपदा. आता विद्यार्थी मित्रांनो, जमीन किंवा भूमी एक साधन संपदा याची जर आपल्याला चर्चा करायची असेल, हा मुद्दा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रथमतः साधन संपदा काय आहे हे समजून घ्यावं लागेल. जेव्हा तुम्हाला साधन संपदेचा अर्थ कळेल, त्याच्यानंतरच तुम्हाला जमिनीला साधन संपदा का म्हणायचं हे कळेल. ऍक्च्युली साधन संपदेची व्याख्या मी तुम्हाला सांगितली आहे, मागील तासाला आपण त्याची चर्चा केली. परत एकदा तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की साधन संपदा कशाला म्हणायचं. मग बघा, व्याख्या किती सोपी आहे. नैसर्गिक पर्यावरणातील कोणताही असा घटक की ज्याचा उपयोग मानवी गरजा पूर्ततेसाठी किंवा प्रगतीसाठी केला जातो, त्या घटकाला साधन संपदा असं म्हणतात. नैसर्गिक साधन संपदा असं म्हणतात. ही व्याख्या करून सांगतो. निसर्गातील असा पदार्थ किंवा अशी वस्तू की ज्यामध्ये मानवाची गरज करण्याची क्षमता आहे, अशा वस्तूला, अशा पदार्थाला आपण साधन संपदा असं म्हणतात. उदाहरणार्थ मृदा, पाणी, वनस्पती, खनिजे, प्राणी असेल, हे सर्व आहे. या सर्वांचा उपयोग मानवाला त्याची गरज पूर्ण करण्यासाठी, विशेषतः मी प्राथमिक गरजा बोलतोय, मूलभूत गरजा बोलतोय, त्या ठिकाणी या गरजा पूर्ण करायला जमिनीचा सुद्धा वापर होतो त्या ठिकाणी. बघा, आपण त्याचं उदाहरण बघू. त्या ठिकाणी जमीन जी आता सांगितली त्या ठिकाणी ह्या जमिनीचा काही भाग आहे, आपल्याला माहिती आहे, आपण सर्व बघितली आहे त्या ठिकाणी. आता बघा, जमीन एक साधन संपदा म्हणत असताना मग आपल्या कोणत्या गरजा आहेत? मानवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या जमीन कशा प्रकारे मूलभूत गरजा आणि इतर गरजा सुद्धा पूर्ण करायला मदत करते, त्यामुळेच आपण तिला साधन संपदा असं म्हणतो. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण बघूया. पहिलं बघा, जमीन एक साधन संपदा याचा पहिला मुद्दा काय आहे? कारण आपण व्याख्यामध्ये काय पाहिलं? निसर्गातील असा पदार्थ, अशी वस्तू की ज्यामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण करायची क्षमता आहे, विशेषतः प्राथमिक गरजा व इतरही गरजा, पण विशेषतः प्राथमिक गरजा. आता बघा, मानवाच्या प्राथमिक गरजा किती आहेत? 3 आहे: अन्न, वस्त्र, निवारा. आता बघा, आता आपण ह्या पूर्ण करायला विद्यार्थी मित्रांनो जमिनीचा कसा उपयोग करतो ते बघूया त्या ठिकाणी. अन्न, आता अन्न आपल्याला मिळवायचं असेल, शेती करावी लागते, कारण शेतीमुळे आपल्याला अन्न मिळतं. जमीन असेल, मृदा असेल, तर त्या ठिकाणी आपण शेती करू. आपल्याला अरण्यामधून सुद्धा काही फळं मिळतात, त्या ठिकाणी काही कंदमुळे मिळतात, पण ते सुद्धा का शक्य आहे? जमीन असल्यामुळे झाडं उगवतात, जमीन असल्यामुळे कंदमुळे त्या ठिकाणी जमिनीमध्ये उगवतात, त्यामुळे आपल्याला त्याच्यातून अन्न मिळतं. म्हणून शेतीतली पिकं असेल, तृणधान्य असेल, कडधान्य असेल, कोणते धान्य असेल, भाजीपाला असेल, फळं असेल, सर्व आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण सर्व त्या ठिकाणी जे खातो विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला शेतीतून किंवा अरण्यातून मिळतं. आणि अरण्य किंवा शेती याचा विकास करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक काय आहे? जमीन आहे, म्हणजे अन्न झालं. आता वस्त्र बघा, मानव त्या ठिकाणी वस्त्र म्हणजे लज्जा रक्षणासाठी मानव वस्त्र वापरतो, आजही आपण वापरतो त्या ठिकाणी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वस्त्र म्हणजे कापड. कापड आपल्याला तयार करण्यासाठी आपण कापड उद्योगामध्ये कच्चा माल काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो? कापूस. आणि कापूस हे आपल्याला प्रत्यक्ष कुठून मिळतो? शेतीतून. शेती कशामुळे शक्य आहे? जमिनीमुळे. म्हणजे बघा, कापड असेल, कोणतेही असेल, मग तुम्ही मला सर कापड आपण बऱ्याच वेळेला स्वेटर तयार करतो, त्याला आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे धागे वापरतो, बऱ्याच वेळेला मेंढ्यांचे जे केस आहे त्याचा आपण वापर करतो. पण बघा, पशुपालन करायचं असेल, पशूंना खाण्यासाठी काय लागतं? चारा लागतो, गवत लागतं. आणि हा शेवटी कशातून येतो? शेतातून येतो.
शेत कशामुळे शक्य आहे? जमिनीमुळे. म्हणजे कोणताही घटक घ्या तुम्ही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचं मूळ जे आहे ते कुठे जाईल? जमिनीकडे जाईल. आणि त्याच्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याचा संबंध जमिनीशी येईल, मातीशी येईल, शेतीशी येईल त्या ठिकाणी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कापड उद्योग असेल किंवा कोणताही असेल, तुम्ही अंगामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात त्या कपड्याची निर्मिती करण्यासाठी धागा असेल किंवा ती काय असेल त्या ठिकाणी सुती कापड असेल, या सर्वांचं वापर करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जमिनीवर, भूमीवर अवलंबून राहावं लागेल. लक्षात. तिसरा महत्वाचा घटक आहे निवारा. आता निवारा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. निवारा म्हणजे घर आहे. घर असेल, झोपडी असेल, इमारत असेल, रो हाऊस असेल, कोणते असेल, बांगला असेल, याच्यामध्ये आपण बराचसा वापर लाकडाचा करतो. बरचसा आपण जे वापरतो लाकूड वापरतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये जरी आपण सिमेंटचा वापर करत असेल, लोखंडाचा वापर करत असेल, तरी सुद्धा खिडकी असेल, दार असेल, फर्निचर असेल, किंवा अजूनही ग्रामीण भागामध्ये झोपडीचा वापर करतात किंवा आपले सागाच्या लाकडाचा विशेषतः वापर करतात त्या ठिकाणी. म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाकडाचा वापर करतात. बऱ्याच ठिकाणी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये तर झाडावरची जी घरं आहे ती लाकडाची आहे. तुम्ही आजही ग्रामीण भागामध्ये जा, त्या ठिकाणी कोकणामध्ये जा, त्या ठिकाणी उतरच्या छपराची घरं तुम्हाला आढळतील. यासाठी लाकूड महत्वाचं आहे. म्हणजे निवारा तयार करण्यासाठी आपण जे वापरतो त्याच्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये दारं असेल, खिडक्या असेल, वरची पाटही असेल, त्या ठिकाणी त्याची वासे असेल, यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण लाकडाचा वापर करतो. आणि हे लाकूड आपल्याला कुठून मिळतं? तर आपल्याला जंगलातून मिळतो. आणि परत जंगलाचा संबंध कशाशी आहे विद्यार्थी मित्रांनो? जंगलाचा संबंध हा जमिनीशी आहे. म्हणजे यामुळे निवारा तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला जमिनीचाच वापर प्रत्यक्ष. जमिनीची जी माती आहे, मातीचा आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे विटा तयार करण्यासाठी वापरतो त्या ठिकाणी, किंवा आपण 2 विटामध्ये जो गॅप आहे तो भरण्यासाठी आपण मातीचा वापर करतो. आणि सर्वात महत्वाचं, जमीन आहे म्हणून तर तुम्ही इमारत बांधू शकता, जमीन आहे म्हणून तुम्ही घर त्या ठिकाणी बांधू शकतात. आपण सागरावर किंवा जलाशयामध्ये त्या ठिकाणी घर बांधू शकत नाही. जरी आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून थोडा वेळ त्या ठिकाणी राहू शकतो, म्हणजे आपण बोटीमध्ये घर तयार करून राहू शकतो, पण तो विरंगुळा म्हणून आहे, एक पर्यटन आहे, एक आनंद म्हणून आहे, मौज मजा म्हणून आहे. संपूर्ण आयुष्य तुम्ही त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यावर किंवा नदीच्या पाण्यावर किंवा एखाद्या तलावाच्या पाण्यावर राहू शकत नाही. म्हणजे आपल्याला घर बांधायचं असेल, बांगला बांधायचा असेल, झोपडी, कोणताही निवारा बांधायचा असेल, तर त्यासाठी पाया घेण्यासाठी जमीन लागेल, त्या ठिकाणी माती लागेल. म्हणून इथं सुद्धा त्याचा संबंध आहे. उद्योगांचा विकास असेल, आता वेगवेगळ्या प्रकारचे आपण आता अन्न, वस्त्र, निवारा ऐवजी इतर एक आपण वस्तू वापरतो. या वस्तू उद्योगधंद्यातून तयार होतात. या तयार करण्यासाठी परत एक इनपुट म्हणून, एक आदान म्हणून जमिनीचा वापर आहे. जमीन असेल तरच उद्योगधंदा सुरू करता येईल. तुम्हाला शेड बांधता येईल, त्या ठिकाणी मोठं स्टोरेज हाऊस बांधता येईल, किंवा कामगार वस्ती बांधता येईल. त्या ठिकाणी वाहतूक, दळणवळण सर्वांसाठी जमीन लागेल, त्याशिवाय शक्य नाही. म्हणून शेती उद्योगधंद्यासाठी सुद्धा जमीन हा एक मूलभूत त्या ठिकाणी घटक. लक्षात ठेवा. खनिजे मिळवण्यासाठी बऱ्याचशा खनिजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण जमिनीत खोदकाम करतो त्यावेळेला आपल्या जमिनीतून मिळतात. मग त्या ठिकाणी लोह असेल किंवा मॅग्नीज असेल किंवा इतर असेल, किंवा आपलं दगडी कोळसा असेल, सोनं असेल, चांदी असेल, सर्वांच्या खनिज तेल असेल, हे संपूर्ण आपल्याला जमिनीच्या अंतर्गत भागात मिळतात. जमीन आहे म्हणून त्या ठिकाणी आहेत. जरी सागरामध्ये काही संपदा मिळत असेल, पण बरीचशी संपदा आज मानव जो वापरतो ती म्हणजे जमिनीचं खोदकाम करून, खाणकाम करून तो काढतो. जमिनीमुळे शक्य झालं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे एक लक्षात ठेवायचं आहे. पर्यटन करण्यासाठी म्हणजे आपल्याला आज पर्यटन हे अत्यंत महत्वाची तृतीय श्रेणीची प्रक्रिया आहे किंवा आपण आर्थिक क्रिया आहे. म्हणजे मानवाला पर्यटन म्हणजे काय, तर मानवाला आनंद मिळवण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी जी कृती करतो, जो प्रवास करतो त्या ठिकाणी, याला त्या ठिकाणी आपण पर्यटन म्हणतो. मग आपण पर्यटन निसर्गाच्या ठिकाणी जातो, धबधबे असेल, थंड हवेचे ठिकाण असेल, जंगल असेल, हे सर्व बघायला जातो आपण त्या ठिकाणी. आणि शेवटी कशामुळे शक्य आहे, परत याचा संबंध कुठे येतो, जमिनीशी येतो. म्हणजे पर्यटन हा व्यवसाय विकसित झालाय. विशेष त्याचा जास्तीत जास्त विकास कुठे झालाय, भूमीच्या ठिकाणी.
मग कुठे असेल, सागर किनारपट्टी असेल त्या ठिकाणी, थंड हवेचे ठिकाण असेल, पठारी भाग असेल, मैदान भाग असेल, सर्वीकडे याचा विकास झालाय, जमिनीमुळे शक्य झाले विद्यार्थी मित्रांनो. वने असेल, आत्ताच बोललो मी त्या ठिकाणी, वन म्हणजेच अरण्य, जंगले, याचा वाढ आणि विकास कुठे होतो विद्यार्थी मित्रांनो? सर्वात महत्वाचा जमीन असेल तरच होईल. ज्या ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे, पाणी आहे, अशा ठिकाणी, पावसाच पर्जन्याची उपलब्ध अशा ठिकाणी वाढतं जंगल त्या ठिकाणी. म्हणून हे महत्वाचं, वनांचा वाढ विकास करायचा असेल तर काय उपयोग आहे? जमीन आहे. परत धरणं बांधायचं, आपल्याला विद्युत प्रकल्प बांधायचे आहे, कारण उद्योगधंद्याच्या विकासासाठी धरण महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे. आपल्याला शहरी विकासासाठी पाणी महत्वाचं आहे, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचं महत्व आहे. पाणी आपल्याला शेतीसाठी लागतं, उद्योगधंद्यासाठी लागतं, पिण्यासाठी लागतं, वेगळ्या उद्योगासाठी लागतं. मग आपल्याला धरण बांधावं लागेल, विद्युत प्रकल्प, आणि सर्वात महत्वाचा विद्युत प्रकल्प. आपल्याला विद्युत शिवाय शक्य नाही त्या ठिकाणी. लाईट ही महत्वाची आहे. म्हणजे हे याचा परत संबंध कशाशी आला विद्यार्थी मित्रांनो? तर जमिनीशी आला. इतर अनेक आहे उद्योग, इतर अनेक घटक आहे की त्याचा वापर करत असताना आपल्याला वाहतूक असेल, दळणवळण असेल त्या ठिकाणी, म्हणजे व्यापार असेल, सर्वांना विद्यार्थी मित्रांनो जमिनीचा वापर लागतो, भूमीचा वापर लागतो. म्हणून या सर्वांचा विचार केला तर जमीन ही एक साधन संपदा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जमीन किंवा भूमी आपल्या गरजा पूर्ण करायला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करते. म्हणून भूमी एक साधन संपदा आहे. आता पुढचं आपण बघूया, भूमी उपयोजन कशाला म्हणायचं. कारण ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. ज्या ज्या वेळेला आपण विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी भूमीचा विचार करतो, त्या त्या वेळेला भूमी उपयोजन महत्वाचं असतं. आता भूमी उपयोजन काय आहे बघा, ह्याची व्याख्या. भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर आहे. म्हणजे ती जमीन कशासाठी आपण वापरतो यालाच भूमीचं उपयोजन असं म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक व्याख्या मी सांगतो त्या ठिकाणी. भूमीचा म्हणजे जमिनीचा वेगवेगळ्या घटकांसाठी मानवाने केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन. म्हणजे समजा ही जमीन असेल, ही जमीन तुम्ही कशाला वापरतात? शेतीसाठी वापरतात, जंगलासाठी वापरतात, की तुम्ही एखादा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी वापरतात, किंवा गावाची वस्ती तयार करण्यासाठी वापरतात, किंवा कुरणे तयार करण्यासाठी वापरतात. म्हणजे भूमीचा वापरच्या वेगवेगळ्या घटकांसाठी मानव करतो, या वापराला भूमी उपयोजन असं म्हणतात त्या ठिकाणी. आणखी एक व्याख्या आहे बघा, भूमीचा जो प्रत्यक्षात जो वापर केला जातो त्याला भूमीचं उपयोजन असं म्हणतात. प्रत्यक्ष सध्या आपण काय करतो की जमीन पडीत असेल तर तो पडीत हा त्याचा वापर झाला, शेती असेल तर शेतीसाठी वापर झाला, जंगल असेल तर जंगलासाठी वापर झाला, किंवा आपण म्हणूया बिगर शेती म्हणजे एखादा उद्योग असेल, व्यवसाय असेल, कमर्शियल सेंटर असेल, त्याच्यासाठी केलं. म्हणजे प्रत्यक्ष सध्या काय तुम्ही वापर करतात त्याला त्या ठिकाणी जमिनीचं भूमी उपयोजन असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे भूमीचं जे उपयोजन आहे ते आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ की महाराष्ट्रामध्ये जी जमीन आहे त्या जमिनीचं सर्वसाधारणपणे 5 प्रमुख घटकांमध्ये विभाजन केलं जातं किंवा वापर केला जातो. याचे उपघटक आहे भरपूर, आपण त्याचा विचार करत नाही, फक्त आपल्याला संकल्पना समजून घ्यायची आहे. आणि यासाठी मुद्दाम मी महाराष्ट्र राज्याचं उदाहरण घेतोय त्या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जमिनीचा वापर आहे 2 वर्षात, 2008 आणि 9, 2017 आणि 18 या 2 वर्षामध्ये जमिनीचा वापर कसा बदलला आणि तो कशासाठी केला तो हे आपण बघूया. पहिलं आहे अरण्य. अरण्याचं 17% होतं, ते परत 17च राहिले, त्याच्यात जास्त बदल झाला नाही. कृषी करता उपलब्ध नसलेली जमीन विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बिगर शेती क्षेत्र आणि मशागतीसाठी अयोग्य क्षेत्र, या सर्वांची व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला फक्त काय बघा, हा तक्ता बघा, समजून घ्या. आपण या 5 व्याख्या ज्या आहेत त्या सविस्तर बघूया त्या ठिकाणी. हे किती होतं? 10.2% होतं, ते 11% झालं. पडीक जमीन किती होती? 8.4% होती, ती 9% झाली. लागवड न केलेले इतर जे क्षेत्र आहे, पूर्ण असेल किंवा इतर काय आपण बघूया त्या ठिकाणी, 7.8% होतं 2008-9 ला, ते 8% झालं. निव्वळ पेरणी क्षेत्र म्हणजे जे सध्या पिकाखाली आहे असं क्षेत्र 56.6 होतं, ते 55% झालं. म्हणजे बघा 100% बेरीज, म्हणजे महाराष्ट्र राज्यामधली जेवढी जमीन आहे तिचा वापर अशा प्रकारे आहे. बघायचं मी त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगतो. बघा तेच मी या ठिकाणी ज्याला आपण विभाजित वर्तुळ असं म्हणतो त्यामध्ये दाखवलंय. हे विभाजित वर्तुळ आहे. आणि जे मी आता तक्त्यामध्ये सांगितलं, एक उदाहरण तुम्हाला सांगितलंय, 2008-9 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जी 100% जमीन होती विद्यार्थी मित्रांनो, तिचा वापर कशासाठी केला हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी बघा तुम्ही सर्व रंग इथं सूचित दिलेला आहे. तशा प्रकारे या ठिकाणी जी 5 आहे, अरण्य इथं दिलं आहे, त्याच्यानंतर कृषी करता उपलब्ध नसलेली जमीन दिलेली आहे, पडीक जमीन दिलेली आहे, लागवड न केलेलं क्षेत्र आहे, आणि इकडे शेवटी त्या ठिकाणी निव्वळ क्षेत्र आहे. आपण आता या सर्वांच्या व्याख्या बघूया, मग तुमच्या लक्षात येईल की भूमी उपयोजन म्हणजे नेमकं काय.
पहिली आपण व्याख्या बघूया त्या ठिकाणी. जंगल किंवा जमीन म्हणतो. आता जंगल म्हणजे काय, ज्याला आपण वन म्हणतो. वन म्हणजे झाडे, झुडपे, गवत, वेली इत्यादी विविध प्रकारच्या वनस्पतीचे अभिक्षेत्रीय संघटन होय. म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय, जमिनीचा असा भाग की ज्यामध्ये झाडं, झुडपं, वेली अत्यंत दाटीवाटीने त्या क्षेत्रामध्ये वाढलेले असतात, गर्दीने वाढलेले असतात, अशा प्रदेशाला आपण अरण्य असं म्हणतो. आणखी एक व्याख्या बघायला लागेल. निरनिराळ्या किंवा एकाच प्रकारच्या वनस्पतीने व्यापलेला विस्तृत अशा भूभागास वन किंवा जंगल असं म्हणतात, फॉरेस्ट असं म्हणतात. बघा या ठिकाणी काय महत्वाचं आहे, निरनिराळ्या म्हणजे विविध प्रकारच्या एकाच प्रकारच्या वनस्पती व्यापलेलं विस्तृत क्षेत्र. विस्तृत क्षेत्र म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 0.5 हेक्टर पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि दाटीवाटीने सर्व झाडं वाढलेली पाहिजेत. जर त्या दाटीवाटीने वाढलेलं नसेल त्याला अरण्य म्हणता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या आहे की विस्तृत म्हणजे व्यापक क्षेत्र व्यापलेलं पाहिजे आणि ते दाटीवाटीने वाढलेलं पाहिजे, तरच त्याला अरण्य आपण म्हणतो. बघा खालच्या शेवटच्या वाक्यामध्ये मी त्याला महत्व दिलेलं आहे. झाडांनी दाटलेल्या भागाला वन असे म्हणतात. दाटलेले म्हणजे सर्व झाडं एकमेकांच्या. विस्तृती प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या गोष्टी आढळतात. तिथं 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरचा जो एरिया घेतला ना, 750 पेक्षा जास्त प्रकारची झाडं त्या ठिकाणी असतात. मी तुम्हाला कमीत कमी 750 सांगतो, 1000-2000 पर्यंत हे क्षेत्र असतं आणि झाडांमध्ये स्पर्धा लागलेली असते खूप दाटीवाटीने त्या ठिकाणी. कधी कधी सूर्याची किरण सुद्धा जमिनीवर पोहोचत नाही इतकी झाडं त्या ठिकाणी गरजेचं असतात. याला आपण अरण्य म्हणतो या ठिकाणी. हा झालं पहिलं. दुसरं आहे कृषी करता उपलब्ध नसलेली जमीन. याच्यामध्ये काय काय येतं विद्यार्थी मित्रांनो, बिगर शेती क्षेत्र आणि मशागतीसाठी अयोग्य क्षेत्र. आता बघा बिगर शेती क्षेत्र म्हणजे काय, ज्या क्षेत्रात शेती करणं शक्य नाही अशा क्षेत्राला बिगर शेती क्षेत्र असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या महाविद्यालयाचं ग्राउंड आहे, एखादी इमारत आहे, पोलीस परेड ग्राउंड आहे त्या ठिकाणी, धरण आहे, एखाद्या ठिकाणी प्रकल्प आहे, उद्योगधंदा आहे, मोठा बगीचा आहे, या ठिकाणी शेती करता येईल का, किंवा कमर्शियल एखादा कॉम्प्लेक्स आहे, शेती करता येईल का, नाही. म्हणून याला बिगर शेती क्षेत्र असं म्हणतात की ज्या ठिकाणी आपण शेती करूच शकत नाही, मनात आणलं तरी करू शकत नाही. त्या ठिकाणी मेन रोड असेल किंवा एखाद्या ठिकाणी मोठा वस्तीचा रोड तिथे शेती नाही करू शकत आपण, याला बिगर शेती क्षेत्र असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणतं, मशागतीस अयोग्य जमीन. आता यामध्ये ओसाड जमीन असेल त्या ठिकाणी किंवा एकदम तिच्यामध्ये आपण कितीही पेरलं, त्या ठिकाणी बी टाकलं किंवा त्या एखादं आपण कशातरी लागवड केली पण त्या जमिनीची क्षमता नसते, ओसाड जमीन असते, मुरमाड जमीन असते, त्या ठिकाणी दगड असतात त्या ठिकाणी आणि म्हणून वाळू असते, अशा ठिकाणी शेती करणं शक्य नाही. याला म्हणतात बिगर शेती क्षेत्र. की जे क्षेत्र दुकान असेल, बँका असेल, वसाहती असेल, निवास क्षेत्र असेल, गावरान असेल, खेडे असेल त्या ठिकाणी, या ठिकाणी किंवा मग आपण ज्याला आपण सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये खेड वस्ती आहे, वाडी आहे, पाडा आहे, गावठाण आपण त्याला म्हणतो, हे असेल त्या ठिकाणी शेती करणं शक्य नाही. म्हणून हा झाला दुसरा प्रकार. तिसरा महत्वाचा प्रकार आहे पडीक क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो याची व्याख्या बघा काय, एकदम महत्वाची व्याख्या. शेत जमीन की जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे, सध्या आहे, म्हणजे शेत जमिनी शेतीखाली ती होती पण सध्या आपण ती वापरत नाही, म्हणून शेत जमीन की जिचा वापर शेतीसाठी सध्या आपण थांबवला आहे अशा जमिनीला म्हणायचं पडीक जमीन. आता बघा याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक चालू पड आणि इतर पड. आता चालू पड म्हणजे काय, जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 किंवा 2 हंगामासाठी आपण शेतीचा काही भाग वापरत नाही, त्याला चालू पड म्हणतात. का वापरत नाही, कारण निसर्गात ती सुपीकता भरून येते. आपण ज्या वेळेला पीक घेतो त्यावेळेला त्या जमिनीमधले जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे, पोषक द्रव्य आहे, ते पिकांसाठी वापरल्यामुळे ते कमी होतात. मग ते निसर्गात ते वेगवेगळ्या चक्राच्या साह्याने ते परत त्याचं भरण होतं. यासाठी आपल्याला ती जमीन काही एखादा हंगाम 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कदाचित 1 वर्ष पडीत ठेवावं लागते. शेतीसाठी होती पण आपण तिची सुपीकता वाढवण्यासाठी, तिचं म्हणजे काय म्हणूया आपण त्या ठिकाणी, तिची सुपीकता वाढवण्यासाठी किंवा तिच्यातून जे उत्पादन त्याची अधिक उत्पादकता वाढवण्यासाठी आपण ती जमीन काही काळ पडीत म्हणजे रिकामी ठेवतो, यालाच म्हणतात पडीक जमीन, हे लक्षात ठेवा. आणि इतर सुद्धा पड जमीन आहे की ज्या ठिकाणी आपण वापरत नाही, म्हणजे ती वेगवेगळ्या कारणाने वापरत नसेल. बऱ्याच वेळेला वाद होतात, शेतीच्या याच्यावरून वाद होतात, त्या ठिकाणी भावांमध्ये वाद असेल, चुलता पुतण्या असेल, घरगुती वाद होतात, त्याच्यामुळे कोणीही ती वापरत नाही, यामुळे सुद्धा पडीत असते.
बऱ्याच वेळेला गावाच्या आजूबाजूला शिवारामध्ये अशा जमिनी असतात, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असतात, गावाच्या मालकीच्या असतात, त्या बऱ्याच वेळेला तशाच पडतात, त्या ठिकाणी वापरत नाही. याला सुद्धा इतर पडीत जमीन असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. पुढचे लागवड न केलेलं इतर क्षेत्र. आता याच्यामध्ये इतर आपण लागवड करत नाही, आता याच्यामध्ये काय काय आहे बघा, परत एकदा व्याख्या बघा काय आहे. लागवड न केलेले इतर क्षेत्र, जे क्षेत्र शेतीखाली नाही ते पडीकही नाही, अशा क्षेत्राला लागवड न केलेले म्हणजे शेतीखाली नाही आणि पडीक नाही, अशा क्षेत्राला काय म्हणायचं, लागवड न केलेले इतर क्षेत्र. मग याच्यामध्ये काय काय येतं, मग कुरणे येतात, किरकोळ झाडे येतात, झुडपी येतात, मशागत योग्य जमीन न म्हणजे मशागतीसाठी योग्य जी जमीन आहे ती आहे परंतु आपण ती वापरत नाही, या सर्व जमिनीचा इथं उपयोग होतो. आता नुसतं झाडे असेल, झुडपे असेल, त्या ठिकाणी किरकोळ कुर्ण असेल, या ठिकाणी या संपूर्ण ठिकाणचा त्या ठिकाणी समावेश केला जातो. याला म्हणतात लागवड न केलेलं इतर क्षेत्र, हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. आणि शेवटचं आहे निव्वळ पेरणी क्षेत्र, ज्याला कृषी क्षेत्र असं म्हणतो. शेत पिकाखालील क्षेत्र काय आहे याची व्याख्या, जे क्षेत्र प्रत्यक्ष पिकाखाली आहे, ज्या शेतामध्ये आपण सध्या पेरणी केली आहे, पिकं केलं आहेत, अशा क्षेत्राला म्हणायचं निव्वळ पेरणी क्षेत्र, म्हणजे नेटसोन एरिया आपण त्याला म्हणतो. प्रत्यक्ष पिकाखाली आज सध्या त्याच्यामध्ये पीक आहे, म्हणजे असं क्षेत्र जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो निव्वळ पेरणी क्षेत्र. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या 5 प्रकारामध्ये कोणत्या ठिकाणचं शेत जमीन म्हणजे जी पूर्ण जमीन असेल या जमिनीचं विभाजन करता येतं. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण भूमी एक संपदा, साधन संपदा किंवा जमीन एक साधन संपदा या संदर्भात बघितलं. आणि नंतर दुसरी एक संकल्पना आपण बघितली की ज्यामध्ये आपण भूमी उपयोजन, लँड युटिलायझेशन आणि विशेषतः महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेतलं की कशा प्रकारे महाराष्ट्राची 100% जमीन 5 प्रमुख उपघटकांमध्ये कशी विभागली आहेत या संदर्भात आपण चर्चा केली. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला भूमी एक साधन संपदा याच्याशी संबंधित 3 महत्वाच्या संकल्पना आहेत, त्यावर विशेषतः त्याच्यामध्ये मी सांगेल भूमीचे अवमूल्यन म्हणजे लँड डिग्रेडेशन असेल किंवा सॉइल इरोजन असेल किंवा आपण वाळवंटीकरण, जमिनीचे वाळवंटीकरण, या 3 महत्वाच्या संकल्पना आहेत. यावर पुढच्या तासाला सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.